Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn 8th standard mathematics chapter number 15 area. यामधील प्रॅक्टिस सेट 15.5 आपण पाहणार आहोत. टेक्स्टबुक पेज नंबर 102. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द एरियाज ऑफ गिवन प्लॉट्स. ऑल मेजर्स आर इन मीटर्स. म्हणजे आता ही समोर डायग्राम आहे. या डायग्रामची आपल्याला एरिया काढायचा आहे. ओके, डायग्रामचं नाव काय आहे तर डायग्राम PQRST. ओके, आता या प्लॉटचा आपल्याला एरिया काढायचा आहे. आता हा प्लॉट जर का नीट पाहिला तर आपल्याला कळेल की हा इरेग्युलर शेप आहे. ओके, मग जनरली द प्लॉट्स ऑर फील्ड्स एक्सेट्रा आर ऑफ द shapes of irregular polygons. These polygons can be divided into triangles and specific quadrilaterals. First, to solve the areas of triangles and quadrilaterals. ओके, आता या प्लॉटमध्ये आपल्याला 4 ट्रायंगल दिसत आहेत आणि चारही ट्रायंगल हे राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, आणि त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला सर्व दिलेली आहे आणि हा एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. ह्याचा एरिया आपल्याला काढावा लागेल. 1 2 3 4 ट्रायंगल्स अँड 1 क्वाड्रिलॅटरल यांचा एरिया जर का आपण काढला तर आपल्याला गिवन प्लॉटचा एरिया आपल्याला काढता येईल. ओके, मग आता त्यासाठी पहिले आपण या क्वाड्रिलॅटरलचा आपण एरिया काढूया. फर्स्ट टू गिवन इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे ते आपण लिहून घेऊया. आता या डायग्राममध्ये लेंथ पी आपल्याला दाखवलेली आहे 30. ओके, आणि ऑल मेजर्स आर इन मीटर्स म्हणजे 30 मीटर याची लेंथ आहे. ओके, ही राईट डाऊन करूया आपण पहिले. लेंथ PA इज इक्वल टू 30 मीटर. ओके, नेक्स्ट QA दिलेली आहे. मग लेंथ QA इज इक्वल टू 50 मीटर. देन आफ्टर लेंथ AB दिलेली आहे 30. लेंथ AB इज इक्वल टू 30 मीटर. ओके, त्यानंतर लेंथ BT ती दिलेली आहे 30 मीटर. देन आफ्टर लेंथ BC दिलेली आहे इज इक्वल टू 30 मीटर. लेंथ RC 25 दिलेली आहे 25 मीटर. अँड लास्ट दिली आहे आपल्याला CS. लास्ट CS इज इक्वल टू 60 मीटर. ओके, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला या डायग्राममधून दिसत आहे. त्याचा व्यवस्थित वापर करून आपल्याला आता ह्यांची सर्वांची एरिया काढायचे आहेत. ओके, आता फर्स्ट टू फाइंड आउट द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. ओके, आता हा क्वाड्रिलॅटरल जर का पाहिला तर आपल्याला कळेल की हा ट्रॅपेझियमचा क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, म्हणजे प्रॅक्टिस सेट 15.3 मध्ये आपण ह्याचा व्यवस्थित स्टडी केलेला आहे, तर ती सुद्धा तुम्ही रिफर करू शकता प्रॅक्टिस सेट 15.3 मध्ये. ओके, तर त्यासाठी काय काय फॉर्म्युला वापरला होता तो आपण इथे वापरणार आहोत. ओके, त्यामुळे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल आता नाव काय आहे QACR. QACR इज इक्वल टू 1/2 मल्टिपल सम ऑफ द लेंथ ऑफ parallel sets. मल्टिपल हाईट. आता पॅरलल साइड्स या डायग्राममध्ये जे आहेत ते QA आणि RC. ओके, या क्वाड्रिलॅटरलमध्ये QA आणि RC हे दोन पॅरलल आहेत. ओके, मग त्यांचं नाव टाकू आपण इथे 1/2 मल्टिपल लेंथ QA प्लस लेंथ RC मल्टिपल हाईट दिलेली आहे लेंथ AC. ओके, म्हणजे लेंथ A आणि C ही हाईट आहे. इज इक्वल टू 1/2. आता QA ची व्हॅल्यू आहे 50 मल्टिपल 50
प्लस आर सीची व्हॅल्यू आहे 25 आणि मल्टिपल याला 60. ओके, आता 2 नी या 60ला भाग देऊ आपण. 2 1 जार 2, 2 3 जार 6 अँड 0. रिमेनिंग 50 प्लस 25 मल्टिपल 30 म्हणजे 50 प्लस 25 म्हणजे 75 मल्टिपल 30 म्हणजे ह्याचं आन्सर येईल 2250 स्क्वेअर मीटर. ओके, आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला पुढे लागणार आहे. ओके, ह्याला नंबर देऊ आपण नंबर 1. फर्स्ट ट्रायंगलचा आपण विचार करूया. एरिया काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल PAQ इज इक्वल टू, आता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे 1/2 मल्टिपल बेस मल्टिपल हाईट. 1/2. आता या ट्रायंगलचा बेस आहे लेंथ PA मल्टिपल लेंथ PA मल्टिपल हाईट आहे AQ लेंथ AQ 1/2. आता PA ची लेंथ दिलेली आहे 30 आणि AQ ची दिलेली आहे 50. मल्टिपल 30 मल्टिपल 50. 2 ने ह्याला डिवाइड करूया. 2 1 जार 2, 2 5 जार 10 इज इक्वल टू 15 मल्टिपल 50. 15 5 जार 75 अँड 0 स्क्वेअर मीटर. ओके, आता ह्याला सेकंड नंबर देऊया. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PAQ इज इक्वल टू 750 स्क्वेअर मीटर. ओके, आता नेक्स्ट ट्रायंगल आपण घेणार आहोत RCS. एरिया ऑफ ट्रायंगल RCS इज इक्वल टू, आता फॉर्म्युला लिहायची गरज नाही, आपण इथं दाखवलेलं आहे त्यामुळे डायरेक्ट लेंथ घेतल्या तरी चालतील. 1/2 मल्टिपल, आता याचा बेस आहे CS लेंथ CS मल्टिपल लेंथ RC इज इक्वल टू 1/2 मल्टिपल CS दिली आहे 60 आणि RC दिलेली आहे 25. 60 मल्टिपल 25. 2 ने डिवाइड करू 60ला. 2 3 जार 6 अँड 0 इज इक्वल टू 30 मल्टिपल 25. ओके, मग आता यांचं मल्टिप्लिकेशन 25 3 जार 75 अँड 0 म्हणजे 750 स्क्वेअर मीटर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल RCS इज इक्वल टू 750 स्क्वेअर मीटर. आता ही थर्ड इन्फॉर्मेशन धरू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल PBT इज इक्वल टू 1/2 मल्टिपल, आता याचा बेस आहे लेंथ PB आणि हाईट आहे लेंथ BT. लेंथ PB मल्टिपल लेंथ BT. आता PB आपल्याला इथं डायरेक्ट दिलेली नाही आहे, तर PBचं इथं कंसात मांडते मी म्हणजे लक्षात येईल तुमच्या. लेंथ PB इज इक्वल टू लेंथ PA प्लस लेंथ AB. ओके, मग आता लेंथ PA आणि लेंथ PB आपल्याला दिलेली आहे 30 अँड 30 इज इक्वल टू 30 प्लस 30 इज इक्वल टू 60 मीटर. देअरफॉर लेंथ PB इज इक्वल टू 60 मीटर. ओके, आता ही व्हॅल्यू आपण
या फॉर्म्युलामध्ये टाकूया. इज इक्वल टू 1/2 मल्टिपल लेंथ पी बी 60 मीटर मल्टिपल लेंथ बी टी दिलेली आहे आपल्याला 30. 2 3 are 6 and 0 is equal to 30 multiple 30 remaining value is equal to 3 3 are 9 0 0. Area of triangle PBT is equal to 900 square meter. आता ही फोर्थ इन्फॉर्मेशन. त्यानंतर आता आपल्याला या ट्रायंगलचा विचार करावा लागणार आहे. ओके, आता एरिया ऑफ ट्रायंगल TBS. आता या ठिकाणी सुद्धा BS हा बेस आहे. ओके, मग आता BS ची व्हॅल्यू कशी डिनोट करायची ती पहिले आपण बघूया. इथे कंसामध्ये घेते लेंथ BS इज इक्वल टू लेंथ BC प्लस लेंथ CS. मग आता लेंथ BC दिलेली आहे 30 आणि लेंथ CS आहे 60. त्यामुळे 30 प्लस 60 इज इक्वल टू 90. देअरफॉर लेंथ BS इज इक्वल टू 90 मीटर. ओके, आता या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. मग आता त्याप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगल TBS is equal to 1/2 multiple length BS and multiple length BT is equal to 1/2 multiple length BS आहे 90 आणि लेंथ BT दिलेली आहे आपल्याला 30. 3 4 are 8 3 5 are 10. रिमेनिंग 45 मल्टिपल 30 इज इक्वल टू, आता याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1350 स्क्वेअर मीटर. ओके, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल TBS इज इक्वल टू 1350 स्क्वेअर मीटर. आता आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे या पूर्ण प्लॉटचा एरिया. ओके, मग त्या प्लॉटचे आपण जे तुकडे केले होते या ट्रायंगलमध्ये आणि क्वाड्रिलॅटरलमध्ये त्याचा सर्वांचा एरिया आपल्याला मिळालेला आहे. ओके, मग आता या सर्व एरियांचं जर का आपण ॲडिशन केली तर आपल्याला या पूर्ण प्लॉटचा एरिया मिळेल. ओके, मग आता त्यासाठी ही जी आहे ती फिफ्थ इन्फॉर्मेशन. ओके, आता आपल्याला जे विचारलेलं आहे एरिया ऑफ प्लॉट PQRST. एरिया ऑफ प्लॉट PQRST इज इक्वल टू, आता फर्स्ट एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल QACR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PAQ प्लस एरिया ऑफ ट्रायंगल RCS प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PBT प्लस एरिया ऑफ ट्रायंगल TBS. ओके, आता ह्यांचा जो एरिया आलेला आहे तो आपण यामध्ये टाकून देऊया. क्वाड्रिलॅटरलचा आलेला होता एरिया 2250 प्लस PAQ 750 प्लस एरिया ऑफ RCS 750 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PBT 900 and last area of triangle TBS 1350.
आता या सर्वांची ॲडिशन 6000. Okay, 6000 square meter. Therefore, area of plot PQRST is 6000 square meter. इज द आन्सर. यामध्ये वर्कआउट खूप आहे, पण घाबरायचं बिलकुल कारण नाही. अगदी सोपं आहे. आपण या सर्व ट्रायंगलचे जे एरिया काढले त्यामध्ये आपण एकच फॉर्म्युला यूज केलेला आहे, 1/2 मल्टिपल बेस मल्टिपल हाईट. ओके, आणि त्याप्रमाणे बेस आणि हाईट आपल्याला दिलेले आहेत, तेच आपण व्हॅल्यू यामध्ये इनपुट केलेले आहेत आणि ट्रायंगलचा आपण एरिया काढलेले आहेत. ओके, आणि लास्ट काय काढलं होतं तर क्वाड्रिलॅटरल. आता क्वाड्रिलॅटरल आपल्याला कळलेला होता की हा ट्रॅपेझियम आहे, त्यामुळे त्याचा फॉर्म्युला पुट करून आपण त्यामध्ये त्याच्या व्हॅल्यू इनपुट करून आपण हा काढलेला आहे. ओके, अगदी सोपा असा क्वेश्चन होता हा. आता सेकंड क्वेश्चन पाहूया आपण. आता ही सेकंड डायग्राम दिलेली आहे आपल्याला. या डायग्रामचा शेप सुद्धा इरेग्युलर शेप आहे. येथे 3 डायग्रामचा विचार करावा लागेल. या तिन्ही डायग्रामचा आपल्याला एरिया काढावा लागेल फर्स्ट, आणि त्यानंतर यांची ॲडिशन करून आपल्याला हा जो प्लॉट आहे या प्लॉटचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करता येईल. ओके, आता टेक्स्टबुकमध्ये एक चुकीची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. तेथे CD आपल्याला दाखवली आहे, CDची लेंथ दिली आहे 16. ओके, पण CDची लेंथ जर का 16 घेतली तर आपल्याला पुढचं कोणतंच इन्फॉर्मेशन काढता येणार नाही. ओके, तर बाय मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक असू शकते ती बहुतेक, तर आपण FD येथे 16 घेणार आहोत. ओके, पहिले आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण इथे राईट डाऊन करूया. लेंथ AB दिलेली आहे 24. ओके, आणि सर्व मेजर्स कशामध्ये दिलेले आहेत तर मीटरमध्ये, त्यामुळे येथे मीटर येईल. त्यानंतर लेंथ BE 30 मीटर, लेंथ BC 26 मीटर, लेंथ CE. आता ही CE पूर्ण आहे 28. इथं जागा पुरत नव्हती त्यामुळे मी थोडंसं वरती लिहिले ते 28 मीटर. लास्ट लेंथ FD इज इक्वल टू 16 मीटर. ओके, आता या सर्वांचा विचार करून आपल्याला या ट्रायंगलचे एरिया काढायचे आहे. आता पहिले या ट्रायंगलचा विचार आपण करणार आहोत. ओके, राईट अँगल ट्रायंगल आहे हा ट्रायंगल BAE. ओके, ह्याला 1 नंबर देऊया आपण. इन राईट अँगल ट्रायंगल BAE. ओके, आता राईट अँगल ट्रायंगल आला म्हणजे आपल्याला लगेच एक क्लिक झालेलं आहे की आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा आहे. ओके, मग त्यामुळे बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरममध्ये आता हा कोन जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. ओके, त्याच्या समोरील बाजू म्हणजे डायगोनल म्हणजे लेंथ BE. लेंथ BE स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ BA स्क्वेअर प्लस लेंथ AE स्क्वेअर. ओके, AE स्क्वेअर आणि BA स्क्वेअर. आता लेंथ BE याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ओके, 30 दिलेली आहे. देअरफॉर 30 स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस लेंथ AE स्क्वेअर. 30चा स्क्वेअर 900 इज इक्वल टू 24चा 576. माहीत नसेल तर कॅल्क्युलेट करायचं आहे. 24 मल्टिपल 24 आन्सर त्याचं हे येणार आहे. ओके, प्लस लेंथ AE स्क्वेअर. देअरफॉर लेंथ
AE square is equal to, आता 900 minus 576. Therefore, length AE square is equal to 324. Okay. Therefore, length AE is equal to square root of 324. आता हा 18 चा स्क्वेअर रूट आहे. देअरफॉर लेंथ AE इज इक्वल टू 18 मीटर. ओके. आता या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत पाहिजे होती, ती आपल्याला मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू इनपुट करून आपल्याला याचा एरिया काढता येईल. ओके. मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BAE is equal to 1/2 मल्टिपल लेंथ AB. ओके. कारण की लेंथ AB बेस झाला आणि लेंथ AE हाईट झाली. मल्टिपल लेंथ AE. ओके. इज इक्वल टू 1/2. आता लेंथ AB 24 आपल्याला दिलेलीच आहे आणि लेंथ AE आपण आत्ता कॅल्क्युलेट केली ती. ओके. इथे पण लिहून ठेवते मी, म्हणजे तुम्हाला नीट अंडरस्टँडिंग होईल. आता 2 ने 24ला भाग जातो. 2 1 जार 2 अँड 2 2 जार 4, म्हणजे 12 मल्टिपल 18. $216 स्क्वेअर मीटर. ओके. आता ही फर्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BAE इज इक्वल टू 216 स्क्वेअर मीटर. ह्याला आपण 1 नंबर देऊया. ओके. म्हणजे फर्स्ट ट्रायंगलचा एरिया हा आहे तो 216 स्क्वेअर मीटर. ओके. आता त्यानंतर आपल्याला ट्रायंगल BCE विचार करायचा आहे. ओके. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला फर्स्ट ट्रायंगलसाठी लागली होती. आता सेकंड ट्रायंगलच्या एरियासाठी आपल्याला ही इन्फॉर्मेशन लागणार आहे, म्हणजे ट्रायंगल BCE साठी. आता यासाठी लेंथ BE दिलेली आहे. आता BE म्हणजेच आपण A घेणार आहोत, इज इक्वल टू 30 मीटर. कारण की आपल्याला ह्याचा फॉर्म्युलामध्ये यूज करावा लागणार आहे, म्हणून ह्याला A घेतलेला आहे. ओके. लेंथ BC म्हणजे B घेतलेला आहे 26 मीटर. याचा जास्त अभ्यास करण्यासाठी प्रॅक्टिस सेट 15.4 जर का तुम्ही रिफर केला तर त्यामध्ये तुम्ही आपण A कसा घेतलेला आहे, B कसा घेतलेला आहे, C कसा घेतलेला आहे, त्याचं तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग होईल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. लेंथ CE इज इक्वल टू 28 मीटर. ओके. आता या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी आता आपल्याला पहिले सेमी पेरिमीटर काढावा लागणार आहे. ओके. मग आता सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला सेमी पेरिमीटर म्हणजेच S इज इक्वल टू A प्लस B प्लस C अपॉन 2. ओके. आता त्यांची व्हॅल्यू आपण इथं ठेवलेलीच आहे, तर ती घेऊया. इज इक्वल टू A म्हणजे 30 मीटर, B म्हणजे 26 मीटर अँड C म्हणजे 28 मीटर अपॉन 2. आता यांची सर्वांची ॲडिशन 84 अपॉन 2. 2 ने याला डिवाइड करूया. 2 4 जार 8 अँड 2 2 जार 4. त्यामुळे देअरफॉर सेमी पेरिमीटर मीन्स S इज इक्वल टू 42 मीटर. ओके. ही व्हॅल्यू आपल्याला पुढच्या फॉर्म्युल्यासाठी लागणार आहे. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू
आता ह्याचा फॉर्म्युला एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए, सेकंड ब्रॅकेटमध्ये एस मायनस बी आणि थर्ड ब्रॅकेटमध्ये एस मायनस सी. ओके. आता एसची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 42. ती 42 इंटू ब्रॅकेट 42 मायनस ए दिलेली आहे 30. एस म्हणजे 42 मायनस बी दिलेले आहे इथे 26 आणि लास्ट परत एसची किंमत म्हणजे 42 मायनस सीची किंमत दिलेली आहे 28 इंटू स्क्वेअर रूट. आता 42 मल्टिपल 42 मायनस 30 मीन्स 12 मल्टिपल 16 and multiple 42 minus 28 means 14. ओके. आता ह्याचे आपण फॅक्टर सुद्धा काढू शकतो किंवा दोन संख्यांचा गुणाकार सुद्धा आपण घेऊ शकतो. आता एवढ्या मोठ्या संख्यांचा गुणाकार करून परत त्याचं स्क्वेअर रूट काढायला अवघड जाईल, त्याच्यामुळे आपण ह्याचं डिवाइड करूया. 42 6 7 are 42 मल्टिपल 12चं 6 मल्टिपल 2 16 8 मल्टिपल 2 and 17 7 मल्टिपल 2. ओके. आता यामध्ये कॉमन काय काय आलेले आहे ते आपण पाहूया. इज इक्वल टू आता 6 2 टाइम्स आले त्यामुळे 6चा स्क्वेअर मल्टिपल 7 पण 2 टाइम्स आलेला आहे त्यामुळे 7चा स्क्वेअर मल्टिपल आता इथं 8 आलेले आहेत 8 1 टाइम आलेले आहेत मल्टिपल 8 मल्टिपल 2 2 2 मीन्स 2 मल्टिपल 2 मल्टिपल 2 म्हणजे इथं पण 8 येते. ओके. देअरफॉर इज इक्वल टू 6 स्क्वेअर मल्टिपल 7 स्क्वेअर मल्टिपल 8 डबल आलेले आहेत म्हणून 8 स्क्वेअर 6 मल्टिपल 7 मल्टिपल 8. आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येत आहे 356 स्क्वेअर मीटर. ओके. आता ही 2 नंबर म्हणजे एरिया. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू 356 स्क्वेअर मीटर. आता थर्ड ट्रायंगलचा आपल्याला विचार करायचा आहे ट्रायंगल CDE. ओके. तर हे पुसून घेते पहिले. आता ट्रायंगल CDE साठी जी इन्फॉर्मेशन लागणार आहे ती आपण लिहूया. लेंथ CE दिलेली आहे 28 मीटर आणि लेंथ FD ती दिलेली आहे 16 मीटर. ओके. आता या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज इक्वल टू 1/2 मल्टिपल बेस मल्टिपल हाईट इज इक्वल टू 1/2 मल्टिपल याचा बेस आहे 28 आणि हाईट आहे 16. 28 मल्टिपल 16 2 1 are 2 1 are 2 and 2 4 are 8 म्हणजे रिमेनिंग 14 मल्टिपल 16 याचं मल्टिप्लिकेशन होत आहे इज इक्वल टू 224. ओके. एरिया आहे म्हणून स्क्वेअर मीटर. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल CDE इज इक्वल टू 224. आता ही थर्ड एरियाची इन्फॉर्मेशन आहे. ओके. आता व्हिडिओ जर का तुम्ही मागे जाऊन स्किप केला तर सर्व एरिया तुम्हाला मिळतील. आता आपण इथे एरिया ऑफ आपल्याला हा ABCDE या प्लॉटची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. ओके. मग त्यासाठी एरिया ऑफ प्लॉट ABCDE इज इक्वल टू आता हे जे आपण एरिया काढले 3 ट्रायंगलचे त्यांचे ॲडिशन म्हणजे एरिया ऑफ प्लॉट ABCDE. ओके. मग देअरफॉर इज इक्वल टू
एरिया ऑफ ट्रायंगल BAE प्लस एरिया ऑफ ट्रायंगल, सेकंड आपण ट्रायंगल BCE चा काढला होता, BCE, आणि लास्ट आपण काढला एरिया ऑफ ट्रायंगल CDE. ओके, आता यांचे एरिया आपल्याला व्हिडिओ जर का आपण मागे स्किप केला तर ते तुम्हाला नीट दिसेल. इथे मी डायरेक्ट लिहिते आता उत्तर. एरिया ऑफ ट्रायंगल BAE इज इक्वल टू 216 स्क्वेअर मीटर प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू 356 स्क्वेअर मीटर अँड एरिया ऑफ ट्रायंगल CDE आता हा इथंच आहे 224 स्क्वेअर मीटर. ओके, आता या सर्वांची ॲडिशन 796 स्क्वेअर मीटर. जी इन्फॉर्मेशन आपल्याला विचारलेली होती ती आपल्याला मिळाली आहे, ती इथे डिनोट करूया. एरिया ऑफ प्लॉट ABCDE is 796 स्क्वेअर मीटर. या प्रॅक्टिस सेटमधून आपण काय शिकलो, जरी इरेग्युलर शेप्सचा आपल्याला डायग्राम दिलेला असेल आणि त्याच्यातून आपल्याला जर का त्या इरेग्युलर शेप्सचा जर का आपल्याला एरिया काढायचा असेल तर त्याचे पार्टिशन करायचे आहे ट्रायंगल किंवा क्वाड्रिलॅटरलमध्ये जसे असतील तसे. आणि जसे आपल्याला जे जर का ट्रायंगल मिळत असतील तर ट्रायंगलचा एरिया घ्यायचा आहे, क्वाड्रिलॅटरल पण असेल तर त्याचा सुद्धा एरिया आपल्याला काढायचा आहे. त्यांची ॲडिशन करून त्या प्लॉटची एरिया आपल्याला काढता येते. ओके, अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 15.5 क्लिअर झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता प्रॅक्टिस सेट 15.6 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला अजून जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.